नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला साबुदाणा बटाट्याचे पापड अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसे करायचे ते दाखवणार आहे। साबुदाणा बटाट्याचे पापड करण्यासाठी मी इथे 300 ग्रॅम बटाटा घेतलाय। असे 2 बटाटे मोठ्या साईजचे घेतलेले आहेत। बटाटा उकडून साल काढून घेतलेला आहे आणि 1 वाटी साबुदाणा म्हणजे 50 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे। अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेत, चवीनुसार मीठ लागणार आहे आणि अर्धा चमचा मी हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे। मी गॅसवर पॅन ठेवला आहे, त्यामध्ये आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे। मी साबुदाणा भाजून त्याचं पीठ तयार करणार आहे मिक्सरवर। तुमच्याकडे जर साबुदाण्याचं पीठ असेल तर तुम्ही पाऊण वाटी पीठ घ्यायचे, कारण 1 वाटी साबुदाणा जरी असला तरी पीठ आपल्याला पाऊण वाटीच मिळणार आहे। साबुदाणा आपला चांगला भाजून झालेला आहे। साबुदाणा थंड झाला आहे, आता आपण त्याचं मिक्सरवर पीठ तयार करून घेऊया। आपलं साबुदाण्याचं पीठ तयार करून झालेलं आहे। आता ते आपण चाळणीमध्ये चाळून घेऊयात। मी चाळणीमध्ये पीठ चाळून घेणार आहे। आपल्याला पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचे। वरती जे असं मोठे मोठे साबुदाण्याचे तुकडे राहतात ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत। ही जी कणी राहिली साबुदाण्याची ती आपण घेणार नाही। आता ह्या साबुदाण्याच्या पिठामध्ये मी 1 ग्लास पाणी घालणार आहे आणि त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे। आपल्याला एक सुद्धा गुठळी ठेवायची नाही आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण फक्त 1 ग्लास पाणी घातलेले आणि पीठ अगदी घट्ट झालेले। आता मी अजून 1 ग्लास, त्याच ग्लासने मी अजून 1 ग्लास पाणी घालणार आहे आणि आपण परत पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे। आपल्याला हे पीठ पातळ करायचं आहे। साबुदाण्याचं पीठ भिजवून झालेले आहे। तुम्हाला जर चमच्याने व्यवस्थित मिक्स करता येत नसेल, गुठळ्या होत असतील तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता, किंवा तरी गुठळ्या राहिल्या तरी तुम्ही परत एकदा चाळणीमधून पीठ चाळून घ्यायचे, म्हणजे गुठळी असेल तर ती वरती राहील आणि आपल्याला अशी चांगली साबुदाण्याची पेस्ट तयार मिळेल। मी आता बटाटा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। आपल्याला हा उकडलेला बटाटा आहे, ह्याचे असे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरमधून थोडं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे। मी दुसराही बटाटा असाच बारीक करून घेणार आहे। तुम्ही किसणीने किसूनही घेऊ शकता आणि त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालेल। आता मी ज्या ग्लासाने 2 ग्लास पाणी साबुदाण्याच्या पिठामध्ये मिक्स करताना वापरले, त्याच ग्लासने मी अर्धा ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे आणि ह्याची पेस्ट तयार करून घेणार आहे। आपल्याला एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। आपल्याला अजूनही बटाट्याला पाणी लागणार आहे। मी आधी अर्धा ग्लास घातला होता, आता मी अजून अर्धा ग्लास पाणी घालणार आहे आणि त्यानंतर बटाटा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। आपली बटाट्याची पेस्ट तयार करून झालेली आहे। आता आपण साबुदाणा आणि बटाटा एका पातेल्यामध्ये शिजवून घेऊयात। मी गॅसवर एक कढई ठेवली आणि त्यामध्ये आता मी 1 ग्लास पाणी घातले, म्हणजे आत्तापर्यंत आपण 4 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। आता पाणी थोडं गरम होऊन देणार आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे। पाणी थोडं गरम झालेलं आहे, आता मी त्यामध्ये साबुदाण्याची पेस्ट घालते। आता आपण ही पेस्ट चांगली पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे। असे पापड एकदम व्यवस्थित होतात, चवीला पण खूप छान होतात। आता त्यामध्ये मी बटाट्याची पेस्ट घालते। एका हाताने आपण बटाट्याची पेस्ट घालायची आणि दुसऱ्या हाताने चमच्याने हलवून घ्यायचे।
आत्तापर्यंत आपण 4 ग्लास पाणी वापरलेले. जर आपल्याला गरज वाटली तर आता आपण अजून अर्धा ग्लास पाणी वापरायचे. थोडंसं मिश्रण आपलं घट्ट आहे, मी अजून अर्धा ग्लास पाणी घालते. काही साबुदाण्याला पाणी जास्त लागतं आणि काही साबुदाण्याला पाणी कमी लागतं, त्यामुळे आपल्याला एकदम पाणी वापरायचं नाही आहे. मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवली. मिडियम फ्लेमवरती मी चांगली उकळी येऊन देणार आहे आणि त्यानंतर आपल्याला मीठ, मिरची आणि जिरे घालायचे. शक्यतो साबुदाणा बटाट्याचे पापड करताना ह्या पद्धतीने जर केले तर भांडं जाड बुडाचं घ्यायचं आहे, पातळ बुडाचं भांडं घ्यायचं नाही, नाहीतर खाली लागू शकतं. बटाटा एकदम खाली तळाला चिटकतो, त्यामुळे एकसारखा हलवत राहायचं आहे. आपल्या पिठाला उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये मीठ घालूया. मीठ थोडंच घालायचं आहे, कारण पापड वाळल्यानंतर मीठ जास्त होतं आणि खारट लागतात पापड, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंच ठेवायचं आहे. त्यामध्ये मी हिरवी मिरची पण घालते. तुम्ही लाल तिखटाचा पण वापर करू शकता. चिली फ्लेक्स घातले. एकदा छान मिक्स करून घ्यायचे. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त घेऊ शकता. जास्त पडलं तर खारट लागतात पापड. तुम्ही बघू शकता पिठाला एक चांगली चकाकी आलेली. पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण जिरे घालायचे. जिरे शेवट घालायचे, नाहीतर पापडाचा कलर बदलतो. आपलं पीठ तयार झालेलं आहे. मी पीठ साधारण 10 मिनिटासाठी शिजवून घेतलेले. आता आपण प्लॅस्टिकच्या पेपरवर पापड घालूयात. आपल्याला पळीने पापड घालायचे. मी प्लॅस्टिकच्या पेपरला थोडं तेल लावून घेतलेले आणि आता आपण पापड घालून घेऊयात. आपल्याला पळीने पापड घालायचे आणि पापड जास्त पसरवायचे नाही आहेत. तुम्हाला जसे लहान मोठ्या आकाराचे हवे असेल तसे तुम्ही घालू शकता. मी ते मीडियम साईजचेच घातलेले आहेत पापड. जास्त पसरवायचे नाही आहेत, नाहीतर पापड खूप पातळ होतात. हे पापड खायला खूप छान लागतात आणि एका वेळेस भरपूर होतात. ही अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे पापड करायची. मी ह्याच पद्धतीने सगळे पापड तयार करून घेणार आहे. आपण हे पापड उन्हामध्ये पण वाळवू शकतो किंवा फॅन खाली सुद्धा वाळवता येतात. पण जरी फॅन खाली वाळवले तरी एक दिवस ऊन द्यायचे. आपले साबुदाणा बटाट्याचे पापड तयार करून झालेले आहेत. आता हे पापड मी 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. 2 दिवस झालेले आहेत. मी साबुदाणा बटाट्याचे पापड उन्हामध्ये चांगले वाळवून घेतलेत. पापड खूप छान झालेले आहेत. आता मी ते तुम्हाला तळून दाखवते. मी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं की आपण पापड तळूयात. तेल गरम झालंय. आता आपण पापड तळून घेऊयात. जरी तुम्ही फॅन खाली वाळवून घेतले तरी एक दिवस ऊन दाखवायचे. खूप सोप्या पद्धतीने होतात हे पापड तयार करून. मी ह्या ठिकाणी लहान साईजचे पापड केलेले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे साईज करू शकता पापडाची. मी लहान साईजचे केलेत म्हणून माझे 45 पापड झालेत. पण तुम्ही जर मोठ्या साईजचे केले तर पापड कमी होतील. तयार झाले आपले साबुदाणा बटाट्याचे पापड. खूप छान झालेले आहेत. अगदी साधी सोपी पद्धत आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.